मंजिरी तुला म्हणलं होतं ना मी ते स्वामी आहेत ओळखीचे त्यांना घरी बोलूया म्हणून. हो. ते गेले अचानक. कसे? हार्ट अटॅकने. त्या स्वामीने योग्य मार्ग निवडला. इथे येऊन माझा सामना करण्यापेक्षा मरण स्वीकारलं. चला मी झोपतो. काय काय नाही ते मला अचानक आठवलं उद्या सकाळी एक महत्वाचं काम आहे. मला सकाळी लवकर जावं लागेल. माझं डोकं फिरलेलं नाहीये. भास होतायत. भास नव्हता तो. तुमच्या गळ्यात खरंच साप आला असणार आहे. आणि हे कृत्य कोणी केलं, कसं केलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते. कुणी गेलंय? इतक्या इझिली सांगेन मी? मूर्ख आहे ना मी. मग वेळ आल्यावरच सांगेन. कळलं? माया, तुला खरंच आहे ना डॉक्टरांची गरज आहे. हे बघा, काय ग, काय झालं? माझी आई येणार आहे. हो का? अरे वा, फारच बरं झालं बाई. तिला सांग लवकरात लवकर ये. काम करून ना माझं कंबरडा पण मोडलंय आणि गुडघ्यांचीही वाट लागली. आत्या, म्हणजे यासाठी का होईना तू वहिनीला मिस करतेस, हो ना? आणि हो, तिच्या वेलकमची ना तयारी करायची आहे आपल्याला. आत्या, आपण अख्खं घर सजूया. हा, चालेल. आता ही मीरा कशाला येते परत? त्यात ह्यांना तिचं वेलकम करायचंय. युजलेस. तिकडेच राहिलीस तर चाललं असतं. आणि हो, आपण डेकोरेट नाही करणार होता, ते सगळं दादा बघेल. तो डेकोरेटर्सना फोन करून बोलवून वगैरे घेईल. आलेच मी. बाबा खूप वेळ झाला तुमची वाट बघत इथेच उभा आहे. शेवटी देवी आईनेच आपली भेट घडवून आणली. तू अंतःकरणापासून हाक मारलीस मला. बघ, नियतीने मला इथे आणलं. खुळखुळा खुळखुळावत रे आपण सगळे नियतीच्या हातातला. बाबा खूप महत्वाच्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं. हो. दिव्याखाली अंधार है, अंधार दूर करायला हवा. तिथून तिथून होतंय सगळं. बाबा माझं ऐकून तर घ्या. आमच्या घरात अशा काही गोष्टी घडतायत ज्याचा संबंध अघोरी विद्येशी असं वाटतंय कोणीतरी अघोरी विद्येत. काय वय, काय वय तुला? मार्ग सुचवा बाबा. दुसरी बायको तुझ्या मुलाची नव्हे रे, तुझी तुझी दुसरी बायको का करणार? अथर्व आणि अनन्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी माझी कू सुजवली नाही. असं काही चुकलं का? शक्यच नाहीये. माझी दुसरी बायको त्यागाचं रूप आहे बाबा. खूप चांगला ओळखतो मी तिला. निस्वार्थी आहे ती. कायम तिने आमच्या कुटुंबाच्या भल्याचा विचार केलाय. तुम्ही म्हणताय तसं ती करूच शकत नाही, करणारच नाही ती कधी. सत्य हे कटू असलं तरी ते स्वीकारावंच लागतं. तुझ्या या दुसऱ्या बायकोला जर तू दूर केलं नाहीस ना तर ती संपूर्ण कुटुंबाचा नाश करेल. नाही नाही मंजिरी, घरातल्यांचं काय, बाहेरच्या कोणाचाही वाईट करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. बाबा मी तुमच्या म्हणण्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तुमची काहीतरी गल्लत होती. गल्लत माझी नाही रे,
तुझी होतीये तुझी. आणि तुला जर हे पटत नसेल ना तर जा, जाता हो इथून. पण जर तुझ्या घराचं भलं व्हावं असं तुला वाटत असेल ना तर शहानिशा कर. तुझ्या बायकोच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेव. मूळ शोध तिचा. जा, जा, वेळ कमी आहे, जा. ही अंगठी मला दे, मला दे ही अंगठी. तुझा जा.